तर हाय सर्वांना. आता मी दाखवते माझी मुलगी मोठी मुलगी विदिशा. तिला आता सुट्ट्या पडलेल्या आहेत म्हणून तिचं खाऊ खाण्याचं टायमिंग स्टार्ट झाले. हाय. हाय. अंघोळ नाही, आता मला सुट्ट्या पडल्यात ना, आता माझ्या आवडीची पण सुट्टी आहे. तर ही आहे माझी मोठी मुलगी विदिशा. अजून अंघोळ केलेली नाहीये. का अंघोळ नाही केली सांग बरं? माझ्या सुट्ट्या पडल्यात ना म्हणून. आता आंघोळीची पण सुट्टी आहे माझ्या. अजून ब्रश केल्या म्हणून तर खायला लागेल, नाही तर खायला नसतं. मम्मी खाऊन नाही देत ब्रश करायच्या पहिले. तिला बरोबर माहित आहे. दररोज सकाळी 6 वाजता अंघोळ करते ती स्कूलला जाण्यासाठी ना विदिशा. म्हणून आज काय बोलली आहे ती मला, आजपासून सुट्ट्या आहेत तिच्या शाळेच्या, म्हणून काय करणार आहे आजपासून, कसं रुटीन असणार आहे? नो आंघोळ. नो अंघोळ, फक्त खेळ ना. काय काय खेळणार आहेस आता सुट्ट्यांमध्ये? पकला पकली मातीच बरोबर खेळेल ना. पकला पकली. पकला पकली. ओके, तुझा किचन सेट दाखवायचा आपण. चल दाखवूया. किचन सेट मस्त. कोणी दिलंय तुला? माझ्या आजीनी. पृथ्वीला दिलं होतं ना. तो मी बघ. ही बघा माझी बावली, क्यूट वाली. ही कोणी आणली तुला? आईनी. कुठून? गाणगापूरवरून. आणि हा बघा माझा पांडू. 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 हा बघा माझा गॅस चालू होतं. आता सुट्टी आहे तोपर्यंत काय काय देणार आहे जेवण बनवून किचन सेट मध्ये तुझ्या? मी काय पण देईन. तरी पण काय मेन्यू तर सांग. पॉपकॉर्न, अजून? मॅगी, नूडल्स, आईस्क्रीम, मंचुरियन, एवढं सगळं बनवलं. विदिशाचा एकदा खूप मोठा आहे, दाखव बरं. नाही. दाखव. तू जीभ लावली होती ना, दाखव दाखव दाखव. नीट दाखव. कॅव्हिटी खूप झाली आहे ना. खेळ आता. जा खेळून. अख्खं दिवाळीचं मी खायचे नेलं काय ते असं टोपण. आण खालून आणि खेळ. आता मी जात आहे आमच्या झाडाच्या छान अशा कैऱ्या पाडण्यासाठी, कारण आज मी डाळ बनवणार आहे आणि त्यामध्ये कैऱ्या टाकणार आहे. मी पण येईन. कुठे? कैऱ्या पाडायला. तुला चढता येईल झाडावर? नाही. मग मी येईन पण. तू येशील. तू काही बोलल्यावर तू ऐकते बरोबर ना. प्रत्येक गोष्टीत मागे लागायचं. हो. ठीक आहे, तर आम्ही आता कुठे जात आहोत? कैऱ्या पाडायला. कशा छान छान कैऱ्या आल्यात, आंबट आंबट मस्त. तोंडाला छान पाणी सुटतं की नाही. आता कैऱ्यावरून आंबे होतील झाडाला. मग ते आम्ही सर्व खाऊ, तुला नाही भेटणार. चल ना मम्मी कैऱ्या पाडायला. चल. ठीक आहे ठीक आहे, चला आम्ही कैऱ्या पाडायला जातो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो. चल चल पटापट चल. काय ना कैऱ्या पाडणे, चलो कैऱ्या पाडते ही. आहे का रे कोण? नाही केली अजून, टाईम आहे रे होण्याची प्रश्न करून.
या झाडावर तर जास्त मिळतच नाहीये. या झाडावर आहे कैऱ्या. डायरेक्ट माझ्या अंगावर बसला. हा बस. कैली ही बघ ही बघ ही बघ. आंबा कट कर ना मम्मा. कळली. सोडून घे. मला वाटलं आंबा असेल. तिथं काही पहिला कैरी होते, कैरीचा आंबा होतो. आधीच आंबा झाला तर लोक लोणचं कसं काय बनवतील आंब्यात कैरीपासून. हा ना. मग डायरेक्ट आंबा झाला तर लोणचं कसे भरतील, बरोबर की नाही. बरोबर. आता आपण पण लोणचं भरायचं थोड्या दिवसांनी. दे मी पण. बाठा बाठा एवढा मोठा आहे. कडक आहे. का दुसरी चाकू देते. चाकूचं काही नाही ग, कडक आहे. पाठा खूप आहे त्याला. पोचते ना. दुसऱ्या बाजूने बघते. हा इकडून झाला. एकदम खायला तुलाच खायला देते मी. एवढे नको. थांब ना, त्याला मीठ मसाला लावून असतो. दे मीठ मसाल्याचं काढून देतात. काय कर सांगू मम्मा. 1 चम्मच पाणी घे आणि त्याच्यात टाक आणि साखर मीठ मसाला टाक. का एवढा बाहेर लागेल. मला तर साखर ते मीठ आणि मसाला आणि पाणी टाक. थोडाच टाकते हा, म्हणजे ना तुला नाही जास्त टाक. घे खाऊन बघ. पाणी कशाला, पाणी नाही टाकत. वेडी आहे. तेल टाकते त्यामध्ये, तेल. वेडी, पाणी नाही टाकत. घे खा चल. साखर टाक ना. मस्त खाऊन बघू. आंबट. पाण्याऐवजी तू तेल टाकायला पाहिजे होतं. तेल आणि साखर ना. आंबट लागतो तुला. बघू तोंड बघू. अजून एक खाऊ आणलंय काहीतरी प्रतीक दादाने, नंतर दाखवते तुला. जा आता आंबा खाऊन घे. आता ही कैरी मी तुरीच्या डाळीमध्ये टाकते शिजण्यासाठी. ही आमची घरची तुरीची डाळ आहे, ती थोडी शिजलेली आहे. आता ह्यामध्ये मी आंबा टाकून थोडंसं शिजवून घेते. कसा लागला आंबा? तिखट आंबट. बघू केवढा फिनिश केला. अजून एवढा आहे आणि बोलते कैरी पाहिजे, आंबा पाहिजे. तिखट होता मम्मी. कसा होता? तिखट. आमच्यासाठी आंबा पण आंबा, कैरी पण आंबा ना बाबू. हा खा पटापट. खावत नाही काय करू. कुठे तिखट आहे? माझ्या वेळा खाऊन मस्त. आणि ही आहे आमची चूल. चुलीवर इथे मी भात ठेवलेला आहे आणि इथे बाजूला बसलेला आहे आमचा गोलू. आणि आता मी बनवत आहे नारळाची चटणी. ती विदिशाला खूप आवडते.
आणि आता मी पापड, चकली, कुरडई, साबुदाण्याचे पापड हे सर्व मी तेलामध्ये तळून घेणार आहे. हे सर्व आम्ही घरीच बनवलेलं आहे. आणि आता इथे विदिशा सुद्धा जेवायला बसलेली आहे. विदिशाने फक्त भात आणि नारळाची चटणी घेतलेली आहे कारण तिला खूप आवडते. आणि जेवल्यानंतर आम्ही इथे मिठाई खात आहोत. कशाला अरे टॉपिंग एक होतो का टॉपिंग का काटतो टॉपिंग का आणि तुम्हाला हा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू फॉर द वॉचिंग.